आता सविस्तर बातम्या पाहूयात। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला आता गती मिळाली असून राज्य शासनाकडे 21 ऑगस्टला दुरुस्तीसह सादर केलेल्या प्रभाग रचनेला शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे। त्यासोबतच प्रभाग रचनेचा आराखडा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय। यात 115 वॉर्डाचे 29 प्रभाग असून हे मंजुरीचे आदेश महानगरपालिकेला रात्री उशिरा प्राप्त झाल्यानंतर प्रशासन आराखडा प्रसिद्धीच्या कामाला जुंपले आहे। शहरामध्ये 115 वॉर्ड असून त्यांचे 29 प्रभाग करण्यात येणार आहे। राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे। 4 वॉर्डाचा एक प्रभाग याप्रमाणे आराखडा तयार करण्याचे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिकांना दिले होते। त्यानुसार क वर्गात मोडणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये 115 वॉर्ड आहेत। शासन आदेशानुसार 4 वॉर्डाचा एक प्रभाग याप्रमाणे शहरामध्ये 28 प्रभाग तयार केले जातात, तर शेवटचा प्रभाग हा 3 वॉर्डाचा करण्यात आला आहे। त्यानुसार 29 प्रभाग तयार करण्यात आले आहेत। दरम्यान प्रभाग रचनेचा आराखडा महानगरपालिकेने तयार करून आयोगाच्या वेळापत्रकानुसार निर्धारित वेळेमध्ये शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केलाय। परंतु आराखड्याची छाननी केल्यावर त्यात काही त्रुटी आढळल्या। या त्रुटींची पूर्तता करून महानगरपालिकेने प्रभाग रचनेचा हा सुधारित आराखडा गुरुवारी नगरविकास विभागाला सादर केला। त्यानंतर शासनाने तो तातडीने निवडणूक आयोगाला सादर केला असून शुक्रवारी रात्री उशिराने आयोगाने त्याला मंजुरी देखील दिली आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचना आराखड्यामध्ये शहरातील सर्व इच्छुकांचे लक्ष लागले असून त्यामुळे आराखडा प्रसिद्ध होताच त्यावर सूचना आणि हरकतींचा देखील वर्षाव होण्याची शक्यता आहे।